विविध समारंभात नाव घे म्हणजेच उखाणे घेत असतात. विशेषतः लग्न काळात नववधू व वर या दोघांनाही नातेवाईकांकडून नाव घे म्हणजेच उखाणे घेण्यासाठी आग्रह केला जातो. त्यामुळेच जर का तुमचे नुकतेच लग्न ठरले असतील तर आधीच उखाणे जाणून घ्या. चला तर जाणून घेऊया काही सोपे, मजेदार, लक्षात राहतील असे सोपे उखाणे. सीतेसारखे चारित्र्य, रामासारखे रूप. सीतेसारखे चारित्र्य, रामासारखे रूप. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप. हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी. हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी. सासरचे निरंजन माहेरची फुलवात. सासरचे निरंजन माहेरची फुलवात. रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात. गुलाबाच्या फुलापेक्षा नाजूक दिसते शेवंती. गुलाबाच्या फुलापेक्षा नाजूक दिसते शेवंती. रावांनी सुखी राहावे ही परमेश्वराला विनंती. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. माहेर सोडताना पाऊल होतात कष्टी. माहेर सोडताना पाऊल होतात कष्टी. रावांच्या संसारात करीन मी सुखाची वृष्टी. लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास. लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास. आणि रावांच्या घशात अडकला घास. लग्नात लागतात हार आणि तुरे. लग्नात लागतात हार आणि तुरे. रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. बारीक मणी घरभर पसरले. बारीक मणी घरभर पसरले. रावांसाठी माहेर विसरले. गळ्यातील मंगळसूत्र मंगलसूत्रात डोरले. गळ्यातील मंगळसूत्र मंगलसूत्रात डोरले. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले. असेच नवनवीन उखाणे ऐकत राहण्यासाठी आजच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटत आहेत हे देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.